श्रमिक ज्युनियर कॉलेजचे टॉपर जे आहे हा पहिला कॉमर्सचाच असतो आणि आजही कॉमर्सचाच आहे. त्यांच्यासाठी काय वाजवलं? कॉमर्स इंग्लिश मिडियमची चव्हाण ईश्वरी दत्तात्रे हिला 96.33% मार्क मिळून ती कॉलेजची टॉपर आहे, तालुक्याची टॉपर आहे, जिल्ह्यातही टॉपर आहे. तिच्यासाठी खूप काय. सेकंड आपला आहे कॉमर्स सीचीच विद्यार्थी कोल्हे पार्थ रावसाहेब आलाय का? हा सेकंड रँकला आहे, त्याला 94.67% आहे. थर्ड नंबरला मात्र दोघं जण आहेत 12वी सायन्स ए चे विद्यार्थी. पहिला आहे कोटकर तन्मय अमोल 93.17%. आला का तन्मय? ओके, टाळ्या वाजवल्याच पाहिजे आपण. दुसरा एकाच रँकला थर्ड रँकला दोघ जण आहेत लांडगे श्रेयस रवींद्र 93.70. फोर्थ रँकला पुन्हा कॉमर्स सीचीच आहे आपल्या मागले जे विजय पाटील सर यांची कन्या पाटील प्रणूतन विजय 92.32. आज सकाळीच घरी पुण्याला आहे, तिने एक तिचं स्पीच आज येऊ शकली नाही, पण तिने एक स्पीच मला पाठवलं की सर श्रमिक ज्युनियर कॉलेजमध्ये आल्यानंतर मला काय वाटलं आणि मला शिक्षकांचं कसं सहकार्य लागलं. नंतर मी शेअर करेल आपल्या ग्रुपवर. अतिशय हुशार ह्या विद्यार्थिनीबद्दल वेगळं असं बोललं पाहिजे की तिने या क्षेत्रात नाही, मग ती इंग्लिशची डिबेट असो, स्पीच कॉम्पिटिशन असो, एसे रायटिंग असो किंवा कुठल्याही ॲक्टिव्हिटीमध्ये ती मागं नाही. आणि ते आता मला वाटतं कॉमर्सच्या फाउंडेशन कोर्ससाठी ती पुण्यात गेलेली आहे, तिचं खूप खूप अभिनंदन. फिफ्थ रँकला आहे महादार निशा शशिकांत. महादार निशा आली का? तिचं खूप खूप अभिनंदन. आर्ट्सची विद्यार्थिनी आहे. हिच्याबद्दल असं सांगितलं पाहिजे की हिचे 10वीचे मार्क आहे मला वाटतं अराउंड 90 की 80 होते 10चे समथिंग. पण तिने एक असा आदर्श आहे, तिच्यासारखे अनेक विद्यार्थी आहेत की बाबा मला आर्ट्सच घ्यायचं आहे. आपल्याकडे पालकांचे काय राहतं की नाही कॉमर्स घ्या किंवा सायन्स घ्या, आर्ट्स नाही. हा जो संदेश आहे हा हिने दाखवून दिला की आर्ट्सचे विद्यार्थी मागे नाही, कॉलेज टॉपरमध्ये ते पण आहे. आणि तिचं पुढचं जे काय तिच्या स्पीचमध्ये ती बोलेलच कदाचित तिला पुढे जाऊन काय करायचं वगैरे. तर मी अशा प्रकारे हे जे कॉलेज टॉपर आहे त्या सर्व कॉलेज टॉपरचं पुन्हा एकदा अभिनंदन करतो. फॅकल्टी टॉपरमध्ये विद्यार्थी आहेत. पहिली सायन्स फॅकल्टी कोटकर तन्मय अमोल 93, लांडगे श्रेयस रवींद्र पुन्हा आला 93. नंतर सदाकल यश 90.17, सावंत प्राजक्त 89.83, दिघे शरयू विजय 89.70, सुर्वे सुशांत राहुल 88.17, राऊत श्रावणी 88.70. हे पाचही जण सायन्स फॅकल्टीचे टॉपर्स आहेत. नंतर कॉमर्समध्ये पुन्हा एकदा ईश्वरी 96, नंतर कोल्हे पार्थ 94, पाटील प्रणोतन 92, नंतर पथाडे शुभम 89, नंतर अधापुरे साई 89.33%. यांचं खूप खूप अभिनंदन. त्यानंतर कला शाखेमध्ये महादार निशा 90.83, चौधरी आकाश 87.67, घोडे शीतल 86.33, भालेराव मानसी 85.50 आणि बेपारी इकरा 84.83. हे सर्व आर्ट्स शाखेचे टॉपर्स आहेत. विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांना मला सांगताना हे या ठिकाणी आनंद होतो की हा झाला आपला क्वांटिटेटिव्ह रिझल्ट शाखेचा. त्यानंतर आपण बघितला क्वालिटेटिव्ह. पण हे फक्त तालुक्यात जिल्ह्यात नव्हे तर राज्यात प्रथम आलेले विद्यार्थी आपल्याकडे आहेत. याचा अर्थ राज्यात प्रथम या अर्थाने बोललो की आउट ऑफ मार्क्स मिळवणं हा इतका सोपा विषय नाही आहे. विशेषतः अकाउंट सारखा विषय असेल किंवा मेकॅनिकल सारखा विषय असेल, IT सारखा विषय असेल, याच्यात आउट ऑफ मार्क मिळवणं हा विषय सोपा नाही आहे.
तर या ठिकाणी यापैकी किती उपस्थित माहीत नाही, पण चव्हाण ईश्वरी हिला अकाउंट्समध्ये 100 पैकी 100 मार्क याच्यासाठी टाळ्या वाजवतात. ज्या अकाउंटची आपल्याला खूप धास्ती वाटत असते त्यात 100 पैकी 100 मार्क्स मिळवलेले आहे. आणि तिच्यासोबत तिला शिकवणारे तिचे शिक्षक यांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो की कॉमर्स सीचे ना 76 सर ना, 76 सर यांचं खूप खूप अभिनंदन. दुसरा विद्यार्थी आहे अनापुरे साई, याला 100 पैकी 100 आहेत का? त्याचे शिक्षक कॉमर्स 1 थिटमे सर आहे का? थिटमे सर खूप खूप अभिनंदन सर आपलं, 100 पैकी 100 आपल्या विद्यार्थ्यांना मार्क्स मिळाले आहेत. नंतर IT मध्ये चव्हाण ईश्वरी, म्हणजे ईश्वरी 2 विषयात आहे ना, बरोबर आहे. त्या ठिकाणी ITचे शिक्षक कडू मॅडम आणि पुढेकर सर, कॉमर्स म्हटलं पुढेकर सर असतील, त्यांचे खूप खूप अभिनंदन. त्यानंतर आपल्याकडे बायोफोकलचे कोर्सेस आहेत हॉर्टी मेकॅनिकल. या हॉर्टी मेकॅनिकलमध्ये हॉर्टीमध्ये नाही, मेकॅनिकल मेंटेनन्स यावर्षी आहेत. बऱ्याच वेळा हॉर्टीचे पण मुलं असतात, यावर्षी मेकॅनिकलने नंबर घेतलेला आहे. लांडगे श्रेया रवींद्र 200 पैकी 200 आणि सुर्वे ईश्वरी संतोष 200 पैकी 200. ह्या दोन्ही विद्यार्थ्यांना त्यांचे अभिनंदन. आणि यांना टीचिंग करणारे मेकॅनिकलचे चाबुकसार मॅडम आणि घुगे सर यांचे खूप खूप अभिनंदन. हा एकत्रित आपला रिझल्ट होता. रिझल्ट आपला खूप चांगला आहेच, रिझल्टबद्दल काही शंका नाही. परंतु हे सगळं करत असताना मला पालकांना आणि विद्यार्थ्यांना ही गोष्ट यावर्षी जाणून द्यायची आहे की श्रमिक ज्युनियर कॉलेज हे टॉपला आहेच, टॉपलाच राहील, यात काही शंका नाही. धन्यवाद सर. प्रशासन व्यवस्थापनाने जरी खंबीर साथ दिली तरी सर्व शिक्षक सहकार्यांची खंबीरपणे मोठ बांधून सालाबादाप्रमाणे याही वर्षी जिल्ह्यात आवड राहणार आपलं श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय. आणि या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व सहकार्यांची मोठ बांधून नेतृत्व दीपक यश मिळवण्यासाठी प्रोत्साहन देणारे आणि आमचे मार्गदर्शन करणारे आदरणीय प्राचार्य डॉक्टर अरुणजी गायकवाड सर यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आज अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस आहे. आपल्या श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये 12वीचा जो निकाल लागला, या निकालामध्ये जे काही आपल्या विद्यार्थ्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम केलं त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. या सत्कार सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय माजी उपप्राचार्य सांगळे सर, उपप्राचार्य डॉक्टर ढमक सर, त्याचबरोबर पर्यवेक्षक प्राध्यापक आप्पासाहेब गुंजाळ, या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व माजी सहकारी प्राध्यापक, त्याचबरोबर नैपुण्य ज्यांनी मिळवलं या 12वीच्या परीक्षेमध्ये ते सर्व माझे विद्यार्थी, त्यांचे उपस्थित असणारे पालक, बंधू आणि भगिनी, खरं हा आनंद व्यक्त करत असताना प्रामुख्याने श्रमिक महाविद्यालयाची घोडदौड गेली 10 ते 12 वर्षापासून सातत्याने चालू आहे. महाविद्यालयामध्ये ज्या काही वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा या शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी यांनी उपलब्ध करून दिल्या, फक्त सुविधाच उपलब्ध करून दिल्या नाही तर त्याबरोबर विद्यार्थ्यांचं काउन्सिलिंग करणे, विद्यार्थ्यांपर्यंत जाणे, त्या विद्यार्थ्याला कोणत्या प्रकारच्या अडचणीला फेस करावं लागतं तर त्या अडचणी कशा कमी करता येईल यासाठी प्रयत्न करणं. आपल्याला माहिती आहे किंवा नाही, परंतु एक मागच्या वर्षी असेच 5-6 विद्यार्थी जरा खोडकर होते आणि या 5-6 विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये ते फेल झाले. त्यावेळेला माननीय कार्याध्यक्षांनी सांगितलं की यांची परीक्षा पुन्हा घ्या आणि साहजिक त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना होतो. ती मुलं खोडकर का झालेली आहे, त्याच्या पाठीमागं त्याच्या कुटुंबाचा काही प्रश्न आहे का, त्याच्या पाठीमागं काही आर्थिक प्रश्न आहे का, या पाठीमागं काय आहे शोधायचं काम प्रामुख्याने प्रत्येक शिक्षक आमचा करत असतो. आणि शिक्षकांनी दिलेल्या माहितीच्या आधारे साहजिक त्या विद्यार्थ्यांचं खऱ्या अर्थाने काउन्सिलिंग करण्याचं काम आमचे सर्व शिक्षक करत असतात. पालक शिक्षक संघ आहे, त्याबरोबर पालक त्याच पालकांच्या बाबतीमध्ये तर मला त्यांचं
खूप कौतुक करावं असं वाटतं आणि आभारी मानावंसं वाटतं. कारण ज्या ज्या वेळेला आम्ही सभा घेतो त्यावेळेला ते प्रश्न मांडतात. आपल्या मुलाबद्दलची काळजी असणारे पालक जेव्हा असतात त्यावेळेला मला वाटतं त्या मुलाचं कल्याण झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून प्रामुख्याने त्या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये जर पालकांनी अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह घेतला तर मला वाटतं त्याचा फायदा झाल्याशिवाय राहत नाही. आणि पालक हिरिरीने येतात, विचारणा करतात, आमचा मुलगा कसा आहे, कशा पद्धतीने, कुठे मागे आहे, किंवा शिक्षकांच्या बाबतीमध्ये जर काही असेल तर त्यांना जास्तीची परीक्षा घ्यायला लावा. अशा प्रकारच्या मौलिक अशा सूचना या पालकांकडून दिल्या जात असतात. आणि म्हणून मी शिक्षण प्रसारक संस्था संगमनेर आणि श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय प्राचार्य नात्याने त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो. खरं जर पाहिलं तर श्रमिक कॉलेज आहे हे विद्यार्थी केंद्रित असणारं कॉलेज आणि सगळ्यात महत्त्वाचं वर्क कल्चर असणारं. आमचे जे प्राध्यापक आहेत हे प्राध्यापक वर्क कल्चर असणारे की आपल्या विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आमचे हे प्राध्यापक आहेत. आणि म्हणून हे जे श्रेय जातं हे श्रेय आत्ताचं जे काही श्रेय आहे की आपला निकाल जो लागलेला आहे या निकालाच्या बाबतीमध्ये जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने वाणिज्याचा निकाल 98.62, त्याचबरोबर कला शाखेचा 90.5 आणि विज्ञान शाखेचा 99.79 हा जो रिझल्ट लागला ही सर्व जी दे आहे हे या सर्व शिक्षकांचं आहे. आणि म्हणून त्यांच्यासाठी आपण एकदा टाळ्या वाजवल्या पाहिजे. शिक्षकांबरोबर सगळ्यात महत्त्वाचं आम्हाला जी प्रेरणा दिली जाते ती प्रेरणा शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाटे, तो प्राध्यापक असो, तो शिक्षक असो, त्याचबरोबर तो विद्यार्थी असतो, या सर्वांना मार्गदर्शन करण्याचं काम, सातत्याने मार्गदर्शन करण्याचं काम त्यांच्या कार्यबाहुल्यामधून ते कितीही जरी बिझी असले तरी त्या कार्यबाहुल्यामधून आपल्या विद्यार्थ्यांचं कल्याण कसं होईल, संगमनेर श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयामध्ये येणारा जो विद्यार्थी हा आलेला विद्यार्थी सर्वांगीण कसा होईल यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे आपल्या शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष सरांचं मनपूर्वक मी स्वागत करतो. प्लीज. आणि साहजिक दुसरा त्यांचा महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो आपल्याला माहिती आहे. तो महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे विद्यार्थी नापास झालेले, जे विद्यार्थी सातत्याने गैरहजर असतात यांच्या बाबतीमध्ये त्यांचा नेहमी कटाक्ष असतो. तर त्यांची माहिती घ्या आणि ती माहिती घेऊन साहजिक त्यांना कोणते प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी शिक्षकांनी, प्राचार्य, उपप्राचार्य यांनी सातत्याने प्रयत्न केले पाहिजे. आणि त्याचा परिपाक आपल्याला पाहायला मिळतो की आपण श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय 100% जाऊन पोहोचले. विशेष अभिनंदन मला या ठिकाणी करावंसं वाटेल ते म्हणजे ईश्वरी चव्हाणचं. ईश्वरी चव्हाण आर्ट्स, कॉमर्स, सायन्स जिल्ह्यामध्ये जेव्हा ती पहिली येते त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की तिचे असणारे पालक, तिचे असणारे शिक्षक आणि सर्व या महाविद्यालयामधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी, व्यवस्थापन मंडळ यांचे योगदान आहे असं मला या ठिकाणी वाटतं. खरं तर पाहिलं तर प्रत्येक बाबतीमध्ये नापास जे झालेले विद्यार्थी, मला वाटतं सायन्सच्या बाबतीमध्ये एकच विद्यार्थ्याचा जो प्रॉब्लेम आहे, अदरवाईज 100% रिझल्ट आपला सायन्सचा लागला असता. सातत्याने आता एक बदल होतोय, आपल्याला माहिती आहे की ऑनलाईनच्या पद्धतीने प्रवेश प्रक्रिया ही या वर्षापासून सुरू होणार आहे. आणि म्हणून त्याही प्रक्रियेमध्ये आपण समजून घेतलं पाहिजे. आपणही आपल्या मित्रांना सांगितलं की ऑनलाईनच्या पद्धतीने ही ॲडमिशन प्रक्रिया सुरू होणार आहे. पुन्हा एकदा मी शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉक्टर संजयजी मालपाणी, सर्व व्यवस्थापन मंडळ, त्याचबरोबर यामध्ये सर्वात महत्त्वाचा वाटा असतात आमच्या प्रशासनामध्ये काम करणारे आमचे डॉक्टर ढमक सर, त्याचबरोबर आदरणीय प्राध्यापक आप्पासाहेब गुंजाळ, सर्व शिक्षक आणि आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणारे माजी उपप्राचार्य सांगळे सर यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या पालकांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो आणि विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये तुमच्या या यशाला माझा साल्यूट आहे. धन्यवाद. एक मिनिट सर, जवळ सर दिसू द्या मला, सर दिसू. हां सर, हां दिसू. तू हातला बेटा. सर सर मागे सर थोडी इकडे ना. एक सेकंड बघू द्या मला. रेडी. थँक्यू. धन्यवाद. त्यानंतर
श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात द्वितीय आणि वाणिज्य शाखेत द्वितीय येणारा विद्यार्थी कोल्हे पार्थ रावसाहेब. आपणास विनंती आहे की आपल्या पालकांसोबत या सत्काराचा स्वीकार करावा. कोल्हे पार्थ रावसाहेब 94.67. श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात द्वितीय आणि वाणिज्य शाखेत द्वितीय. श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात तृतीय कोटकर तन्मय अमोल. विज्ञान शाखेत प्रथम आणि श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात तृतीय कोटकर तन्मय अमोल. पालकांसोबत आपल्या सत्काराचा स्वीकार करावा. विज्ञान शाखेत प्रथम आणि श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात तृतीय. त्याचप्रमाणे श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रथम आणि मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयात 200 पैकी 200 गुण मिळवणारा लांडगे श्रेयस राजेंद्र. आपणास विनंती आहे आपण आपल्या पालकांसोबत या सत्काराचा स्वीकार करावा. मेकॅनिकल मेंटेनन्स 200 पैकी 200 आणि विज्ञान शाखेत प्रथम. ठीक आहे, ठीक आहे. रेडी? त्यानंतर श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात चतुर्थ पाटील प्रत्युत्तर विजय. वाणिज्य शाखेत तृतीय आणि श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात चतुर्थ. तेच 12वी पास. श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात 5व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली आणि कला शाखेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेली महादार निशा शशिकांत. आपणास विनंती आहे आपण आपल्या पालकांसोबत सन्मानाचा स्वीकार करावा. महादार निशा शशिकांत श्रमिक आर्ट्स फॅकल्टीमध्ये प्रथम क्रमांक आणि श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयात 5व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाले. सर वाटकरी सर. विज्ञान शाखेत द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेला सदाकाळ यश चंद्रकांत. आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. सदाकाळ यश चंद्रकांत 90.17%. विज्ञान शाखेत द्वितीय. रेडी? त्यानंतर अकोल्यासारख्या ग्रामीण भागातून येऊन संगमनेरमध्ये आपल्या कौतुकाचे मोर उठवणारा विज्ञान शाखेत तृतीय सावंत प्राजक्त बाळासाहेब. आपणास विनंती आहे आपण आपल्या सन्मानाचा स्वीकार करावा. 89.83%.
विज्ञान शाखेत चतुर्थ क्रमांकाने उत्तीर्ण झालेले दिगेश रवी विजय. आपणास विनंती आहे की पालकांसोबत या सत्काराचा स्वीकार करावा. विज्ञान शाखेत 5व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेले सुर्वे सुशांत राहुल. त्याचबरोबर मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयात 200 पैकी 200 गुण मिळवणारा सुर्वे सुशांत राहुल. विज्ञान शाखेत 5व्या क्रमांकाचे 2 मानकरी आहेत. दुसरा मानकरी आहे राऊत श्रावणी मेघराज. आपणास विनंती आहे की आपल्या पालकांसोबत या सत्काराचा स्वीकार करावा. वाणिज्य शाखेत 4थ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला पठाडे शुभम चंद्रशेखर. पठाडे शुभम चंद्रशेखर. त्यानंतर वाणिज्य शाखेत 5व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेला आदापुरे साई भगवान. त्याचबरोबर वाणिज्य शाखेत अकाउंट विषयात 100 पैकी 100 गुण मिळवणारा आदापुरे साई भगवान त्याला विनंती करतो की आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. आदापुरे साई त्याला शिकवणारे सर्व शिक्षक, त्याचे मार्गदर्शक, त्याचे पालक या सर्वांचं मी अभिनंदन करतो. आदापुरे साई. कला शाखेत 2य क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या चौधरी आकाश पुनाजी 87.67. आपणास विनंती आहे की आपल्या पालकांसोबत या सन्मानाचा स्वीकार करावा. चौधरी आकाश पुनाजी. कला शाखेत 3य क्रमांकाने उत्तीर्ण झालेले घोडे शीतल भिवा. आपणास विनंती आहे की आपण आपल्या पालकांसोबत या सन्मानाचा स्वीकार करावा. महाराष्ट्रातील अत्युच्च शिखर कळसुबाईच्या पालख्याशी असणाऱ्या वारंगुशी गावातील हे घोडे कुटुंब आणि या कुटुंबातील ते विद्यमान यश मिळवलेले आपल्या यशाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. त्यानंतर कला शाखेत 4th क्रमांकाने उत्तीर्ण झालेले भालेराव मानसी संतोष 85.50. आपणासही विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा. यावर्षी कला शाखेने कात टाकलेले आहे याचा परिपाक या आपल्या निकालात दिसतोय. आम्हाला आपल्या यशाचा सार्थ अभिमान आहे. अकोला राजूसारख्या ग्रामीण भागातून येऊनही आपण आपल्या कौतुकाची मोहर उठवली त्याबद्दल आपल्या समीकरणी मार्गाने आपलं सहर्ष स्वागत आहे.
जसे महाविद्यालयात प्रथम आले तसे बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपल्या काही विषयात दैदिप्यमान पैकीच्या पैकी गुण मिळवून पुणे बोर्डात प्रथम येण्याचा प्रयत्न केला. मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयात सुर्वे ईश्वरी संतोष या विद्यार्थिनीने 200 पैकी 200 गुण मिळवले. धन्यवाद सर. सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थी. कला शाखेत 5व्या क्रमांकाने बेपारी इकरा रईस हिने 5वा क्रमांक मिळालेला आहे. काही कारणास्तव त्या पोहोचू शकलेल्या नाही. सर्व गुणवंत यशवंत विद्यार्थ्यांचं श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं मी अभिनंदन करतो. आणि फिटवे सर आपणासही विनंती आहे की आपण व्यासपीठावर घेऊन आपला सन्मान स्वीकारावा. चव्हाण ईश्वरीने 3 विषयात पैकीच्या पैकी गुण मिळवले आणि ते गुण मिळवून श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव. फिटवे सरांसाठी मोठ्या टाळ्या वाजल्या पाहिजे. चव्हाण ईश्वरीने 3 विषयात पैकीच्या पैकी मार्क मिळवले आणि श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाचं नाव पुणे विभागात झळकवलं. तर IT विषय शिकवणारे पुणेकर सर आणि कडू मॅडम आपणास विनंती आहे आपण या सन्मानाचा स्वीकार करावा, यथोचित स्वीकार करावा. पुणेकर सर, कडू मॅडम या पटकन या. शासनाचे धोरण बदलले जात असतानाही व्यावसायिक अभ्यासक्रमावर वेळोवेळी गदा येत असतानाही आपलं श्रमिक कनिष्ठ महाविद्यालय कुठेही कमी राहिलेलं नाही. मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयात सालाबादाप्रमाणे याही वर्षी 2 विद्यार्थ्यांनी 200 पैकी 200 गुण मिळवलेले. लांडगे श्रेयस रवींद्र आणि सुर्वे ईश्वरी संतोष यांना मार्गदर्शन करणारे प्राध्यापक चाबुकस्वार मॅडम आणि नेहे सर, घुगे सर आपणास विनंती आहे आपण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते या सन्मानाचा स्वीकार करावा. प्राध्यापिका चाबुकस्वार मॅडम आणि घुगे सर. घुगे सर. धन्यवाद सर. नेहमी आपल्याला प्रोत्साहन देणारे आणि आपल्या नियोजनानुसार श्रमिक कनिष्ठ महाविद्यालयाची कमान उत्तरोत्तर उंचावणारे आपले मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर संजयजी मानपणी यांना विनंती करतो की आपण उपस्थितांना. आदरणीय प्राचार्य गायकवाड सर, उपप्राचार्य धमक सर, गुंजाळ सर, या ठिकाणी उपस्थित सर्वच प्राध्यापक आणि गुणवंत विद्यार्थ्यांना आणि मुख्यत्वे त्यांच्यासोबत आलेले आई बाबा, आजी आजोबा, या सगळ्यांचं अभिनंदन आहे. 100 पैकी 100 मार्क मिळवणं हे दुष्प्राप्य असतं, अतिशय अवघड काम. अकाउंट्स मध्ये मला पण 100 पैकी 100 मिळवायचे होते 12वीला असताना, आणि पेपर देऊन घरी आल्यावर 2 मार्काचं लिहायचं राहून गेलं म्हणून मी ढसढसा रडलो होतो, मला आठवतं. आणि मला 98 मार्क मिळाले. जे स्वप्न माझं अर्धवट राहिलं त्या पोरांनी पूर्ण केलं. मला याचा खूप आनंद वाटतो. आणि अकाउंट्स सारख्या विषयामध्ये, कारण तो एक विषय थोडासा टेक्निकल आहे, जोपर्यंत शिक्षकांना सांगितलेलं नीट समजत नाही तोपर्यंत अकाउंट्स या विषयामध्ये 100 पैकी 100 मार्क मिळणं अवघड आहे. त्यामुळे शिक्षक कितीही म्हणाले की ते विद्यार्थ्यांची मेहनत आहे, पण तसं नाही आहे. शिक्षक जर उत्तम असेल तरच विद्यार्थी मेहनत करतात आणि त्यांना त्या विषयामध्ये रस येतो. आणि मला अतिशय आनंद आहे आज की मागच्या वर्षी 100 पैकी 100 एका मुलाने मिळवले होते, यावेळेस 2 मुलांनी मिळवलेले आहेत. आणि पुढच्या वर्षी ही संख्या 10 वर निश्चित जाईल असं मला अशी अपेक्षा आहे. तो आपल्या स्वप्नाचा दिवस असला पाहिजे की माझ्या कॉलेजमधल्या 10 मुलांनी 100 पैकी 100 मार्क मिळवले अकाउंट्समध्ये. विज्ञान विषयामध्ये यावर्षी रिझल्ट आपला 99.79% लागला, थोडासा कमी लागला.
मी चौकशी केली तर तो एक मुलगा आहे, त्याचा पेपरही चेक करावा लागेल, कारण तो फेल व्हायची शक्यताच नाही आणि तो फेल झालाय. त्यामुळे त्याचं रिचेकिंगमध्ये कदाचित तो पास होऊन जाईल असा विश्वास आहे. आणि त्यामुळे तो 100 पैकी 100% निकाल, सगळीच्या सगळी मुलं पास होणं हा एक विशेष गोष्ट आहे. मला अजून एक सत्कार करावा असं वाटतं आज. या ठिकाणी हा ओढ नावाचा पोरगा आहे, शेखर. शेखर, तुझा केला पाहिजे सत्कार. करा करा, त्याचा सत्कार करा. त्याचा मोबाईल दुसऱ्याकडे कोणाकडे तरी म्हणजे तो त्याच्यात ते काढेल, काय व्हिडिओ रील तयार करेल. ते का केलं ते नंतर सांग. मागच्या वर्षी 11वीला नापास झाला होता. मी बोलून घेतला, रे म्हटलं कसं काय नापास झाला, तर म्हणे मला ते करावंसंच वाटत नाही. सायन्सला होता, मग सायन्स मधून त्याला आर्ट्स मध्ये घेतलं आणि डायरेक्ट त्याला ते कोणता 16 नंबर फॉर्म नंबर काहीतरी असतं तो भरून 17 नंबर फॉर्म डायरेक्ट 12वी आर्ट्सची परीक्षा द्यायला लावली. चांगल्या मार्गाने उत्तीर्ण झालाय. परिस्थितीमध्ये शिक्षणाचे आयाम बदलणार आहेत आणि हे आयाम बदलत असताना एक गोष्ट मात्र कायम राहते, ती असते मूल्य. मूल्य म्हणजे काय, तर माझी जगण्याची पद्धत, माझी पारिवारिक मूल्य, माझ्या कुटुंबातली मूल्य. जी आजी आज मुलांच्या सोबत आलेली आहे ना, त्या आजीला एक काळजी आहे बघा. माझ्या पोरानं मार्क चांगले मिळवले, माझ्या पोरीनं चांगलं, आता पुण्याला जाणार माझी पोरगी, पण तिचं तिथे नीट चालेल का, ती नीट राहील का. आज्यांना बरोबर आहे की नाही माझी काळजी. माझी पोरगी हुशार फार आहे, पण पुण्याला जाणार आहे, पुण्याला गेल्यावर त्याचं सगळं नीट चालेल का, अशी काळजी आज्यांच्या मनात. मी पण आता आजोबाच झालोय, त्यामुळे मला ती काळजी वाटते मुलांची. याचं कारण एक असतं की जी मूल्य आपल्या घरात जोपासली गेली, जे संस्कार आपल्याला दिले गेले, ते संस्कार आपण पूर्णपणे आत्मसात केले. बाहेरचं जग कितीही बदललं तरी हे आतले संस्कार बदलणारे नसतात. त्याच्यामध्ये काही परिवर्तन होणार नाही. ते सनातन आहे, ते कायमस्वरूपी आहेत. मग मी माझ्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे, त्यांचा मान राखला पाहिजे, त्यांना नमस्कार केला पाहिजे, मी खरं बोललं पाहिजे, मी निडर असलं पाहिजे, मी सत्वशील असलं पाहिजे, मी शुचिरभूत असलं पाहिजे, मी शुचिता जीवनातली पाळली पाहिजे, नैतिकता पाळली पाहिजे. ही जीवनमूल्य आहेत, यात काहीही बदल होणार नाही. आणि ती जर स्थिर राहिली तर जीवनाचं यश मिळेल. नाहीतर कितीही साक्षर झाला आणि ती जीवनमूल्य नसली तर साक्षराचं उलट होतं, राक्षसा. साक्षरा राक्षसा, तो राक्षस होऊन जातो माणूस. त्यामुळे ही जीवनमूल्य जोपासणं हे फार महत्वाचं आहे. त्यामुळे 12वीतून आता बाहेर जाणाऱ्या मुलांना माझं सांगणं आहे, तुमच्या जीवनामध्ये आता 3 A येणार आहेत. ते पहिलं A जे आहे ना, ते अट्रॅक्शनचं आहे, बाहेरच्या जगाचं अट्रॅक्शन. तुम्ही पुण्याला जाल, मुंबईला जाल, मोठे मोठे थिएटर्स असतील, मॉल्स असतील, तिथे जावंसं वाटेल. अनेक प्रकारचे व्यसनाधीनता असेल, तुमचे मित्र, तुमच्या मैत्रिणी तुम्हाला ओढण्याचा प्रयत्न करतील, त्याच्यात चुकूनही तिकडे जायचं. अट्रॅक्शन, झगमगत्या दुनियेचं आकर्षण. दुसरा जो ए आहे तो अफेक्शन. हे वय जे आहे ना, हे असं आहे की या वयात मनाचं फुलपाखरू कधी होईल ते सांगता येत नाही. आणि त्यामुळे स्वाभाविकपणे निसर्ग नियमानुसार मुलांना मुलींचं आकर्षण वाटतं आणि मुलींना मुलांचं आकर्षण वाटतं, स्वाभाविकपणे घडणार आहे. पण जो त्यात अडकला तो जीवनाचं उद्दिष्ट नाही पूर्ण करू शकणार, हे नक्की आहे. आणि त्यामुळे आपल्या सीमा मर्यादा काय हे ओळखणं फार गरजेचं आहे. आणि तिसरा जो ए आहे तो ॲडिक्शन्स. हे ॲडिक्शन्स तुमच्या जीवनामध्ये, कॉलेज लाईफमध्ये निश्चित येणार आहे. थोडा हुक्का पिऊन बघ, काय बिघडतं, थोडं चरस करून बघ, थोडं गांजा ओढून बघ. वी शुड से नो टू इट. नाही म्हणजे नाही, या गोष्टींना माझ्या जीवनात प्रवेश नाही, खुली. असं आपल्याला जर करता आलं तर जीवनाचं यश संपादित करता येणार. त्यामुळे ही जी नैतिक मूल्य आहेत ती ज्यांनी जोपासली ते पुढे जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होतील. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, ज्यांनी स्किल्स जोपासलेल्या आहेत. मी त्या शेखरचा का आता सत्कार केला,
हे फार मोठा तीर त्यांनी परीक्षेत नाही मारलेला, पण जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होणारे नक्की केलंय, कारण तो फॉलो करतो. त्याचं जे स्किल आहे त्यालाच तो त्याचं प्रोफेशन तयार करतो. स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः असं म्हटलं गेलं. स्वे स्वे कर्मण्यभिरतः म्हणजे आपल्या आतून येणारं जे स्किल आहे, माझ्यामध्ये स्किल आपल्याला ओळखता येतं ते स्किल, त्याच्यामध्ये जो अभिरत होतो, स्वे स्वे कर्मण्यभिरतः संसिद्धिं लभते नरः, त्याला सिद्धी प्राप्त होते. सिद्धी म्हणजे काय, तर कोणतंही काम सहजपणे करण्याची क्षमता प्राप्त होते. अगदी सहज ती कामं त्यांना करता येतात. त्यामुळे आपल्यात कोणतं स्किल आहे हे आपल्याला ओळखता आलं पाहिजे, आणि आपल्याकडे जे स्किल आहे त्या अनुषंगानं आपण ऍडमिशन घेतली पाहिजे पुढच्या कोर्सला, की माझं स्किल त्याचं मला सोनं करता आलं पाहिजे. आता आपल्याकडे आपण डेली सायन्स नावाचा एक प्रोजेक्ट चालवतो. एक 3 वर्षाचा डिग्री कोर्स आहे. तिथली 20-25 मुलं आता डेन्मार्कमध्ये आहेत. गाईचा गोठा सांभाळण्याचं काम करतात. दिसायला आपल्याला असं वाटतं काय गाईचा गोठा, पण 100 गायींचा गोठा एकटा माणूस सांभाळतो. सगळं मेकॅनिक, सगळं मशिनरी करतं, स्वच्छता मशिनरी करतं, दूध मशीन काढतं, सगळं काम मशीन. गायींना आंघोळ घालण्यापासून त्या गायीचं त्याला खाच करण्यापर्यंत, त्याचा खरार करण्यापर्यंत सगळं काम मशीननी होतं. आणि तो एक मुलगा त्या 100 गायींना जोपासतो. आता ज्या ग्रामीण भागातून आलेल्या आजी आहेत त्यांच्या घरी गायी आहेत, मला माहिती आहे. आपल्या घरी 4 गायी आहेत, पण त्या 4 गायींच्या मागे आपला अख्खा दिवस निघतो. सकाळी 4ला उठून कामाला लागावं लागतं, पण तिथे 100 गायी एकटा माणूस सांभाळतो. कसं सांभाळतो ते शिकवलं जातं. आणि त्या कोर्स मधून 1.5 लाख रुपये महिना पगार मिळतोय. आपल्याकडे बी ग्रेड सी ग्रेडच्या इंजिनिअरिंग कॉलेजेस मधून बाहेर पडणारे इंजिनियर्सना सुद्धा स्टायपन म्हणून इतका पैसा कधी मिळालेला मी पाहिला नाही. त्याला नोकरी म्हणून 15,000 रुपये 20,000 रुपयाची नोकरी त्याची सुरू होती, ते 1.5 लाख रुपये मिळतात. आपल्याकडे हॉस्पिटॅलिटी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स आहे. त्या कोर्समध्ये 25-30 मुलं आता गेली आहेत वेगवेगळ्या देशांमध्ये. अमेरिकेत आहेत, कोणी दुबईला आहे, कोणी सिंगापूरला आहे. 1.25 लाख रुपये त्यांनाही पगार मिळतो. आणि त्यांना ते प्रशिक्षण दिलं गेलं की कशा पद्धतीनं खोली नीटनेटकी करायची आहे, कशा पद्धतीनं आपलं हॉटेल छान चालवलं पाहिजे, कशा पद्धतीनं स्वयंपाक केला पाहिजे, कशा पद्धतीनं सर्व्हिंग केलं पाहिजे. या बारीक सारीक गोष्टी त्यांना शिकवल्या जातात. आणि त्या माध्यमातून ती मुलं विदेशात जातात आणि तिथे खूप पैसा कमवून परत येतात. 5-10 वर्ष बाहेर काम केलं की तो गाठीला 10-20 लाख रुपये घेऊन येतो आणि त्यातून नवीन काहीतरी ते सुरू करतो. आपल्याकडे काय स्किल आहे याचं चिंतन या सगळ्या हुशार मुलांनी करणं गरजेचं आहे. पारंपरिक इंजिनिअरिंग करणं, मेडिकलला जाणं, तिकडे गर्दी चालली सगळी. पण असे काही निश एरियाज आहेत जिथे माणसंच नाही आहेत, आणि तिथे माणसांना नोकऱ्यांची कमी नाहीये, तिथे कामाची कमी नाहीये. असं आपल्याला शोधून काढता आलं पाहिजे, आणि ते आपल्या मनानुरूप असलं पाहिजे, आपल्या स्वभावानुरूप असलं पाहिजे. हे ज्या क्षणी घडेल त्या क्षणी निश्चितपणे ती मुलं जीवनाच्या परीक्षेत यशस्वी होतील. आणि त्यामुळे तुम्हाला वेळ आहे अजून ऍडमिशन प्रोसेस व्हायला. तुम्ही नीट विचार करून कोणत्या कोर्सला ऍडमिशन घ्यायची हे ठरवा. आपल्या संगमनेर कॉलेजमध्ये अनेक कोर्सेस उपलब्ध आहेत, त्यापैकी आपल्याला कोणता कोर्स घेता येईल. कारण नुसता कोर्स करणं महत्वाचं नाही. तुम्ही BA BCom आता कॉलेजला न जाता सुद्धा करू शकता. घरी सगळं आपल्याला युट्यूबवर अवेलेबल होतं. परंतु कॉलेजमध्ये का जायचं असतं, तर कॉलेज हा एक मांडव आहे. त्या मांडवाखालून गेलं ना की अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. त्यातली सगळ्यात पहिली गोष्ट जी असते ती वेगवेगळ्या स्वभावाची माणसं आपल्याला कळायला लागतात. की माणसं कशी कशी असतात, काही चांगली असतात, काही वाईट असतात. हे जग काही सगळं चांगल्याने भरलेलं नाही आहे आणि सगळं वाईट पण नाही आहे. या दोघांचं मिश्रण आहे. त्यातली ती माणसं ही चांगली माणसं आहेत, ती वाईट माणसं आहेत. हे कसं ओळखता येईल, ते कॉलेजच्या मांडवातून गेलं की ओळखता येईल. इथे नेटवर्किंग तयार होतं, इथे अनेक मित्र मैत्रिणी आपल्याला मिळतात. आणि आपल्या भावी जीवनामध्ये एकट्यानं काही होणार नाही. आपल्याला सोबत काही लोक असतील तर काम करणं अधिक सोपं होणार आहे. आणि ते करण्यासाठी आपल्याला महत्वाची गोष्ट ही आहे की कॉलेजमध्ये रेग्युलरली गेलं पाहिजे. आजकाल फॅशन आली, काय नाही मी घरी राहूनच अभ्यास करेन, कॉलेज जायची गरज नाही. कॉलेज हे शिकण्यासाठी नाहीये केवळ. कॉलेजमध्ये गेलं की अनेक प्रकारचे उपक्रम तिथे चालतात, अनेक गेस्ट लेक्चर्स होतात, अनेक प्रकारच्या स्पर्धा परीक्षा होतात. त्यातून आपल्याला शिकायला मिळत असतं. आपल्या साईबाबा सभागृहात एक दिवस असं नाही की ते साईबाबा सभागृह मोकळं नाही. वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी तिथे येतात, ती मुलांशी संवाद साधतात. हे जे या ज्या घडामोडी घडतायत ना या फार महत्वाच्या आहेत.
आणि ह्या मोठ्या बॅनर असलेल्या कॉलेजेसमध्ये नाही होत आजकाल, नाव मोठं झालं. परंतु आपल्या कॉलेजमध्ये या गोष्टींवर विशेष भर दिला जातो. खेळ हा विषय फार महत्वाचा आहे. जी मुलं खेळणार नाही, जी मुलं तासभर काहीतरी शारीरिक व्यायाम करणार नाही, जीवनाच्या परीक्षेत नापासच होणार आहेत. कारण वयाच्या 35व्या वर्षी अटॅक येईल. पहिला स्प्रिंग बसवावं लागेल छातीवर. काय करायचं आपल्याला? जर IIT झाला पण 35व्या वर्षी अटॅक आणि 40व्या वर्षी खटाक. हे काय लाईफ आहे? त्यामुळे आपल्याला काय करायचं आपल्या जीवनामध्ये याच्या प्रायोरिटीज आपल्याला ठरवाव्या लागतील. की मला आरोग्य माझं फार महत्वाचं आहे. अभ्यास जितका महत्वाचा आहे तितकंच आरोग्य महत्वाचं आहे. ते पुस्तक तुम्हाला दिलंय पत्रसंस्कार नावाचं. 12वीतून बाहेर जाणाऱ्या प्रत्येक मुलानं रोज ती पत्र वाचली पाहिजे. आमच्या वडिलांनी आम्हाला लिहिलेली पत्र होती. त्यामध्ये त्यांनी लिहिलं की यशाची अ-आ-इ-ई असते. अ म्हणजे अभ्यास, आ म्हणजे आरोग्य, ई म्हणजे इतर वाचन. नुसतं आपल्या पुस्तकातलं नाही वाचायचं, इतर काही पुस्तकं वाचली पाहिजे ज्यातून आपल्या व्यक्तिमत्वामध्ये एक निखार येतोय, धार करते आपल्या व्यक्तिमत्वाला. फार सुंदर आई ती बाराखडी वाचा जरा, की यशाची बाराखडी काय नेमकी. आणि ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस जीवनामध्ये करू त्यावेळेस जीवनाच्या परीक्षेत यशस्वी झाल्याशिवाय आपण राहणार नाही. मला आनंद या गोष्टीचा आहे की आज ज्या विद्यार्थ्यांनी अकाउंट्स, IT आणि मेकॅनिकल मेंटेनन्स या विषयामध्ये 100 पैकी 100, 200 पैकी 200 मार्क मिळवलेले आहेत. प्राध्यापक चत्तर सर, तिटमे सर, पुडेकर सर, चोरपगार मॅडम आणि घुगे सर यांचं विशेष अभिनंदन या निमित्तानं मला करावं असं वाटतं. कारण शिक्षकांच्या या प्रयत्नांना जेव्हा यश येतं त्यावेळेस तो दिवस शिक्षकाच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असतो. आणि या सगळ्या शिक्षकांचा विशेष सन्मान आपल्या वार्षिक कार्यक्रमामध्ये आपण करावा आणि त्यांना विशेष पारितोषिकं द्यावी अशा पद्धतीचं आवाहन बसलेल्या सगळ्यांना करतो. हे गरजेचं आहे कारण शिक्षक जर आतून स्फुल्लिंग असेल शिक्षकाच्या तर मुलं घडणार आहेत आणि हे हिरे जे आहेत त्यांना पैलू पडणार आहेत आणि ते चमकदार कामगिरी करणार आहेत आणि आयुष्यभर तुम्हाला लक्षात ठेवणार आहे. मला विश्वास आहे की आता ज्या मुलांना कॉमर्समध्ये अकाउंट्स विषयामध्ये विशेषतः 100 पैकी 100 मार्क मिळवले आणि तिने सांगितलं मी काही ट्युशन वगैरे लावली नव्हती, केवळ कॉलेजमध्ये शिकून हे मार्क मला मिळाले. अधापुरे आणि ईश्वरी या दोघांनी ते 100 पैकी 100 मार्क जे मिळवलेले आहेत ती फार मोठी अचिव्हमेंट आहे. अकाउंट्स या विषयाला एवढी डिमांड आहे, चांगले अकाउंटंटच मिळत नाही आहेत. फार भयानक परिस्थिती आहे. बीकॉम होऊनही चांगला अकाउंटंट तयार होत नाहीये. ज्याला 100 पैकी 100 मार्क 12वीला मिळाले तो उत्तम अकाउंटंट म्हणून जाणार, फायनान्शियल मॅनेजमेंट मध्ये, अकाउंट्स ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये तो जाणार, खूप मोठ्या पदावर जाणार, काही शंकाच नाही. खूप मोठ्या पदावर ही दोन्ही मुलं जाणार आहेत कारण त्यांना 100 पैकी 100 मार्क मिळाले. त्यांनी प्रूव्ह केलंय. साई कुठे आहे? प्रूव्ह केलं त्यांनी की मी बेस्ट आहे यामध्ये. आणि ज्या जनरल एंट्रीज असतील, बॅलन्स शीट असेल, P&L असेल, काय कसं तयार करायचं, मोठ्यासारखं अक्षर असावं लागतं. एकाखाली एक आकडे लिहिण्याचं प्रॅक्टिस असावी लागते. आपल्या आकडेच इकडे मागं पुढं चालतात, त्यामुळे बेरीजच चुकते. यांची बेरीज चुकत नाही. त्यामुळे 1 रुपयाची पण गडबड त्यांच्या अकाउंटिंग मध्ये होत नाही. हे त्यांना जे जमलंय ना ते स्किल त्यांना कुठल्या कुठे घेऊन जाणार आहे. त्यामुळे तुम्ही अकाउंट्स बिलकुल सोडायचं नाही. आता जे काही करायचं ते अकाउंटशी रिलेटेड करायचं, कारण तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी आहात. तुम्हाला 100 पैकी 100 मिळाले त्याचा अर्थ तुम्ही एक्स्ट्राऑर्डिनरी आहात आणि हे एक्स्ट्राऑर्डिनरी असणं हे आपल्या जीवनाच्या परीक्षेला खूप मोठी गती प्रदान करणार असणार आहे. त्यामुळे या सगळ्या शिक्षकांचं, त्यांच्या विद्यार्थ्यांचं आणि एकूणच उत्तम मार्क मिळवलेल्या सगळ्या मुलांचं आणि त्या मुलांबरोबर त्यांच्या पालकांचं, विशेषतः आज्यांचं आज सोबत आल्या, छान छान साड्या घालून आल्या, आज आनंदाचा उत्सव करायला आल्यात की माझ्या नातीनं, माझ्या नातवानं चांगले मार्क मिळवले. त्यांचा आनंद गगनात न मावणार आहे. ज्यावेळेस असं कौतुक पोरांचं होतं ना त्यावेळेस आजी आजोबा हे फार सगळ्यात जास्त सुखाचा दिवस त्यांच्या आयुष्यात हाच असतो. पण त्याही पेक्षा महत्वाचा असतो की आपली पोरं वाकड्या वाटेला जाणार नाही याची जी काळजी त्यांच्या मनात आहे ना. आज कार्यक्रम झाला की उठायचं, आजी आजोबा, आई बाबा यांना नमस्कार करायचा आणि विश्वास द्यायचा आणि वचन द्यायचं की तुमचं
तुमचा मुलगा तुमची मुलगी कधी चुकणार नाही आयुष्यात, माझं पाऊल कधी वाकडं पडणार नाही आणि मी तुम्ही दिलेल्या सगळ्या संस्कारांचं आणि व्यवस्थांचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही, असं अभिवचन आपण आपल्या बाळगाला हवं. करणार का पोरांनो? नाहीतर शील विनय आदर्श श्रेष्ठता तार बिना झंकार नहीं है, शिक्षा क्या स्वर साध सकेगी, शिक्षा क्या स्वर साध सकेगी, एवढे मार्ग काही उपयोग नाही. शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक अनुसंधान नाही. जर नैतिकता नसेल आयुष्यामध्ये तर या सगळ्या मार्गांना काही अर्थ नाही. आणि त्यामुळे जीवनाचं उत्थान करायचं असेल, स्वार्थ साधना की आंधी में वसुधा का कल्याण न भूले, माना अगम अगाध सिंधु है संघर्षों का पार नहीं, किंतु डूबना मझधारों में साहस को स्वीकार नहीं है. असं साहसी जीवन पुढची 4-5 वर्ष महाविद्यालयीन जीवनामध्ये तुम्ही अनुभवणार आहात. तिथे पराक्रम करा, फालतूपणा करू नका बिलकुल. काही लोकांना तोच पराक्रम वाटतो. पराक्रम म्हणजे जगा वेगळं काहीतरी मोठं करून दाखवण्याची प्रचंड मोठी इच्छाशक्ती आणि ती विजयी शिववृत्ती घेऊन आपण महाविद्यालयात जावं आणि या महाविद्यालयाचं, तुमच्या शिक्षकांचं, सगळ्यांचं नाव मोठं करावं, अशा शुभेच्छा तुम्हाला, आशीर्वाद तुम्हाला देतो आणि माझं दोन शब्द सांगतो. काही अपरिहार्य कारणास्तव बेपारीचे पालक थोडे उशिरा आले. मी त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते आपला सन्मान स्वीकारावा. बेपारी इकरा रईस कला शाखेत 84.83 गुण मिळवून 5व्या क्रमांकाने उत्तीर्ण झालेली बेपारी इकरा रईस हिच्या पालक. धन्यवाद सर. 12वीचं वर्ष हे जे विद्यार्थी दशेतील एक टर्निंग पॉईंट असतं. अशा या टर्निंग पॉईंटला या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणवत्तेची चुणूक दाखवलेली आहे आणि असे हे गुणवंत विद्यार्थी आपल्या जीवनाच्या परीक्षेत नक्कीच यशस्वी होतील असा मला विश्वास वाटतो. आणि त्याचबरोबर आपल्या पुढील जीवनामध्ये पुढील उच्च शिक्षण घेऊन ज्यावेळेस महाविद्यालयात माजी विद्यार्थी मेळावा असेल त्यावेळेस आपण उपस्थित राहून येणाऱ्या नवोदित जे विद्यार्थी असतील त्यांना आपण मार्गदर्शन कराल असा मला विश्वास वाटतो. अशा या गुणवंत सोहळा कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी मी आमचे मार्गदर्शक आदरणीय आप्पासाहेब गुंजाळ सर यांना विनंती करतो. आदरणीय व्यासपीठ, उपस्थित सर्व पालक आणि आमचे सर्व लाडके विद्यार्थी, आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी आलात. अतिशय उत्तम प्रकारचं यश आपण संपादन केलं. आम्ही वेळोवेळी सांगितलेल्या सूचना आपण पाळल्या आणि त्या सूचनेप्रमाणे आपण पेपर लिहिले. विशेषतः मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही माध्यमातून आपण पेपर दिलेले आहेत. जे विद्यार्थी मराठी माध्यमाचे आहेत त्यांना थोडेसे मार्क्स कमी पडतील, वाढतील अशी भीती होती. त्यामध्ये त्यांच्या हिशोबाने त्यांना ते मार्क्स मिळाले. पालकांनी त्यामध्ये खूप सहकार्य केलं. विशेष म्हणजे बरेचसे पालक मला तर आजच भेटत आहेत. फोनवरती बहुतेक जणांशी मी बोललो, परंतु आज प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला. आपण सर्वजण आपला वेळ या ठिकाणी दिला आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिले. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी समी कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं या ठिकाणी आभार व्यक्त करतो.